हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी पावशर कारली घेतलेली आहेत आणि सफेद कारली आहेत. ही सफेद कारली पण खूप छान टेस्ट आहे या कारल्याला. तर आपल्याला काय करायचे, मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे वरचे शिरा ह्या काढून घ्यायच्यात. बघा, थोड्या थोड्या, जास्त नाही काढायच्या, थोड्या काढायच्या. म्हणजे कसं ह्याचा कडवटपणा जरा कमी होतो ना, त्यामुळे आपल्याला ह्या वरच्या ह्याच्या शिरा जरा हे काटे काढून घ्यायचेत. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप टेस्टी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि शरीरासाठी तर खूपच उत्तम आहे. तर बघा, मी सर्व ह्याचे शिरा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत, वरचे हे काटे. आणि स्वच्छ परत एकदा मी पाण्याने कारली ही धुवून घेतलेली आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आता पुढचं मागचं टोक थोडं थोडं हे कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कारलं छान बारीक चिरून घ्यायचे. बघा, आणि कवळं कारलं आहे, ह्याच्यातल्या बिया काढायच्या नाही अजिबात. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा, छोटे छोटे तुकडे केले ना, शिजायला पण लवकर कारलं शिजतं आणि घाईच्या कामामध्ये टिफिनसाठी लवकर ही रेसिपी होती. अशा पद्धतीने तुम्ही छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत. बघा मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ माझे छान छान असतात, छोटे असतात. संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे मी बनवते कशी ते तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल. आणि तुम्ही मोठे मोठे जर फोडी केल्या तर शिजायला टाईम लागतो आणि सकाळच्या कसं आपल्या घाई गडबडीमध्ये आपल्याकडे तेवढा वेळ पण नसतोय. त्याच्यामुळे असे छोटे छोटे तुकडे केले ना ते कारली लवकर शिजल्या जातात. तर ह्याच पद्धतीने मी सर्व कारली बघा चिरून घेतलेली आहेत. पाहू शकता तुम्ही. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या कारल्याला मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा. मिठाला कसं पाणी सुटतं ना, आणि हळद टाकून झाल्याच्या नंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. बघा, मीठ हळद लावल्याने काय होतं मैत्रिणींनो, कडवटपणा जरा कमी होतो. तर हे तसंच आपल्याला 1-2 मिनटं ठेवून द्यायचे साईडला. तर इथे साहित्य घेतले बघा, मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि कांद्याची वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कांदा कधी पण तुम्ही धुवून घेत जा. आणि त्यानंतर आपल्याला हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी छान बारीक चिरून घेणार आहे. मैत्रिणींनो, कारलं नेहमी खात जावा. 8 दिवसांनी 15 दिवसांनी कारलंची रेसिपी घरात व्हायलाच पाहिजे आणि खूप चांगलं असतं कारलं खाल्लेलं. पित्ताला वगैरे पित्त होत नाही कारलं खाल्ल्याने. आणि बिलकुल पण कडू होत नाही कारलं. तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून पहा. पाहू शकता मी छान बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. बघा, तुम्हाला जर वाटलं ह्याच्यामध्ये कांदा अजून टाकायचा तर तुम्ही अजून 1-2 वाढू शकता कांदा, पण मी इथे एकच कांदा यूज करणार आहे. त्यानंतर इथे मी 1 टमाटा घेतलेला, तो पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा, इथे टमाटे पण तुम्ही वाढू शकता, 1-2 जास्त घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी टमाटा पण चिरून घेतलेला आहे. इथे कोथिंबीर घेतली बघा, आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, सर्व मी व्हिडिओ तुम्हाला सर्व व्यवस्थित सगळं सांगते. लक्ष देऊन तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीने ही जर रेसिपी तुम्ही केली तर खूप टेस्टी होती मैत्रिणींनो. कारल्याची रेसिपी कोणी चकल्या करतं, कोणी भरून कारलं करतं, पातळ रस्सा बनवतात. पण अशा पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी नक्कीच करून पहा. खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर कोथिंबीर आपली छान चिरून झालेली आहे. त्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि शक्यतो लसूण थोडा जास्तच वापरायचा ह्या भाजीला.
कशी टेस्ट छान येते। लसूण पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं तर ह्याची लसणाची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता। लसूण आणि अद्रकची पेस्ट ह्या भाजीमध्ये करून टाकू शकता किंवा असं चिरून पण टाकला तरी पण छान स्वाद उतरतो भाजीमध्ये। तर लसूण आपला छान चिरून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर काय करायचं आपल्याला, एक मी अद्रकचा तुकडा बघा घेतलाय, छोटा अद्रकचा तुकडा आहे। तो आपल्याला अद्रक किसायच्या किसणीने छान किसून घ्यायचा आहे। छान बारीक किस पडतो ह्यानी। आणि तुम्हाला जर असं किसून नसन घ्यायचा तर तुम्ही वाटून अद्रक आणि लसूण वाटून पेस्ट करून टाकू शकता। तर छान आपला अद्रक किसून झालेले आहे। तर आता आपण गॅस वळूया चला। ते इथे मी गॅस पेटून घेते आता आणि त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आपल्याला बघा। तर कढई आपली गरम झाली ना, त्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचे। तेल मैत्रिणींनो थोडं जास्त टाका, साधारण मी इथे 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता। तर तेल आपलं छान गरम झालं ना, त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे बघा तेलावर। आणि जिरं छान फुललं ना, फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे। मी लसूण छान बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे, पाहू शकता तुम्ही। आणि हे छान एकदा मिक्स करून घ्यायचे, चांगलं हलवून घ्यायचे बघा, छान परतून घ्यायचे। म्हणजे जिरीची आणि लसणाची फोडणी खूप छान बसते बघा। छान परतून द्यायचे। त्यानंतर आपल्याला काय करायचे, थोडंसं हिंग आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मी अर्धा चमचा हिंग टाकून घेणार आहे। पहिला कांदा टाकून घेते बघा, 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय। आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। ही रेसिपी माझी कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करा। पाहू शकता इथे मी अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे। हिंग अगदी थोडाच टाका, जास्त जर पडला तर वास येतो हिंगाचा। हिंग पोटाला चांगला असतो म्हणून आपण हिंगचा वापर करायचा आहे। ते हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, मी 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला तो तेलावर टाकून घेतलाय आणि कांद्यासोबत तो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर अद्रक किसून घेतलेलं थोडंसं ते टाकून दिले। तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। तर आता आपण काय करायचे, ते तिकडे थोडंसं परतस्तवर इथे मी हे कारलं स्वच्छ धुवून घेणार आहे बघा। असं चोळून धुवायचं म्हणजे कसं कडवटपणा कमी होतो त्याचा। 2-3 पाण्याने कारलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही। मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली तर छान कमेंट करा आणि व्हिडिओ माझा कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून तुम्ही सांगा। तर पाहू शकता कारलं मी स्वच्छ 2-3 पाण्याने इथे धुवून घेतलेले आहे। तर काय करायचं आहे आता आपल्याला, आता कांदाने हे छान बघा टमाटा पण मस्त परतले गेलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत आता। तर मी हळद टाकून घेणार आहे बघा, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे। तुम्हाला मसाले पण मी सांगते काय काय घेते ते। त्यानंतर इथे मी पाहू शकता इथे मी धना पावडर घेतलेली आहे 1 चमचा। त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर मी किचन किंग मसाला तो 1 चमचा टाकून घेतलेला आहे, त्याने भाजीला खूप टेस्ट छान येते। आणि 2 कांदा मसाला 2 चमचे मी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे मसाले कमी जास्त करू शकता। तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा कांद्यासोबत
मैत्रिणींनो, ह्याला वाटण वगैरे काही नाही आहे, तरी पण ही भाजी खूप छान होती. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. भरपूर सारी मी कोथिंबीर छान चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. टाकून झाल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे. आणि हे कारलं पण आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे बघा. छोटे छोटे आपण फोडी केलेले आहेत, काप केलेत ह्याचे, तर हे लवकर शिजले जातं मैत्रिणींनो. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. रेसिपी खूप छान आहे आणि शरीरासाठी तो खूपच चांगली आहे. तर हे सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते. चवीनुसार आपल्याला ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ बेतातच टाका. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला. आणि त्यानंतर काय करणार आहे, मी इथे थोडासा गूळ टाकून घेणार आहे मैत्रिणींनो. अगदी थोडा, अर्धा चमचा मी गूळ घेतलेला आहे, तो टाकून द्यायचा आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये चिंच पण टाकू शकता किंवा लिंबू पिळून पण टाकू शकता, ते तुमच्या आवडीवर आहे. माझ्याकडे चिंच नव्हती म्हणून मी नाही टाकली. तुमच्याकडे जर असली तर तुम्ही आवर्जून टाका. तर इथे पाणी टाकून घेतले बघा. मी शिजायपुरतंच पाणी टाकून घेतलेलं आहे, अर्धा ग्लास. कारण ही भाजी आपल्याला पातळ नाही करायची, सुक्की बनवायची आहे. शिजायपुरतंच पाणी टाकून घेतले मी. हे सर्व छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा, एक 5 मिनटं. आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. त्यानंतर मध्ये मध्ये चेक करायची भाजी झाली आहे का म्हणून. छान मिक्स करून घ्यायची, परत एकदा वर खाली करून घ्यायची भाजी अशा पद्धतीने. तर शिजायची बाकी आपली. परत झाकण ठेवून घ्यायचं 1-2 मिनटं आपल्याला. 2 मिनिटांनी परत झाकण खोलून बघायचे मैत्रिणींनो. तर पाहू शकता पाणी सगळं भाजीतलं आटून गेलेलं आहे. तर भाजी आपली मस्त शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. अशी चमचमीत कारल्याची भाजी कुणाला नाही आवडत मैत्रिणींनो, सगळ्यांना आवडती. नक्की तुम्ही ट्राय करून पहा, खूप छान होती. तर इथे मी भाजी शिजल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट मी 1 चमचा मोठा टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट तुम्ही नक्कीच टाका, खूप छान टेस्ट येते भाजीला. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला इथे वरून कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर भाजी आणखीनच दिसायला खूप छान दिसती. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला एकदा. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कारल्याची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.